हे मंदिर 8 महिने पाण्याच्या खाली असतं आणि तेच बघायला आम्ही निघालो पवना धरणाच्या वागेश्वर या गावात. नमस्कार, मी सह्याद्री वेडा ट्रेकर्स हरेंद्र मंगल मोहन. फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वागेश्वर ह्या गावात आल्याच्या नंतर आपल्याला येथे असणारे भैरवनाथाचं मंदिर लागतं. माझ्या मागे असणारं पवना डॅमच्या येथील हे भैरवनाथाचं मंदिर. ह्या मंदिरात मारुती, शंकर पार्वती, गणपती आणि नंदी ह्या मूर्त्या पाहावयास मिळतात. ह्या मंदिरातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी भली मोठी घंटा. वसईच्या मोहिमेचं विजय प्रतीक म्हणून सहभागी सरदारांना चिमाजी अप्पांनी चर्चवरच्या घंटा भेट म्हणून दिल्या. त्यापैकी आपल्याला ही घंटा ह्या मंदिरात पाहावयास मिळते. तिथून आम्ही वागेश्वर मंदिराकडे जायला निघालो. एप्रिल, मे आणि जून महिन्यात पाणी कमी असल्यामुळे आपल्याला धरणाच्या जवळ जायला मिळतं. हे मंदिर ज्या भागात आहे त्याला पवनमाळ असे म्हणतात. ह्या मंदिराच्या बाजूला तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड हे किल्ले आहेत. 1972 साली हे धरण बांधून झालं आणि हे यादवकालीन मंदिर ह्या धरणाच्या पाण्यात पूर्णपणे बुडालं. एकेकाळी भव्य असं मंदिर असणारे आता फक्त ह्या मंदिराचे अवशेष दिसतात. दगडांवर पाण्याचे क्षार जमा झालेले दिसतात. मंदिराच्या आजूबाजूला बहुसंख्य अशा शिळासुद्धा आपल्याला दिसतात. मंदिराच्या समोर नंदीसुद्धा आहे. मंदिराच्या दगडांवरती असणारे नक्षीकामही खूप सारं सुंदर असं आहे. आत्ता मंदिराच्या आतमध्येही शिवपिंड पूजली जाते. मंदिराच्या बाहेरही शिवपिंड आहे. थोडा वेळ आम्ही ह्या ठिकाणी थांबून इथल्या निसर्गाचा आस्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा आणि आमच्या पुढच्या व्हिडिओंना पाहण्यासाठी आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.